वस्त्र सक्रजिता बरोबर काही सैन्य घेऊन स्वतःही बरोबर काही सैन्य घेऊन त्या मानवांचा व मरकटा वध करावा आणि तात्या सर्वत्र शांतता राखा. सुभगती सुखनाना परणारी लीला रघुचाई हे प्रभू चौथे चंदकी नाही. बंधू तुम्ही जो मला सल्ला विचारतात तो मी माझ्या मती आणि रूपाने सांगतो. नाना प्रकारचे धन सुख पाहिजे असल्यास नालायक परस्त्रीचा त्याग करावा व चतुर्थी पौर्णिमेचा चंद्र जसा निर्मळ व शीतळ असतो त्याप्रमाणे आपले स्वतःचे देह निर्मळ असावे. म्हणून माझे ऐका आणि त्या प्रभू रामचंद्राची जनक जानकी माता परत द्या. त्यास अनन्यवान शरण जा. यातच आपले कल्याण अनेक संधी गावली. उन्नत दशानन उठारे साई खन तोही मृत्यू निकट चले आई मृत्यू निकट अवाखल तोही ला देती अदबान वावन मोही. मूर्खा तू मला गुरुप्रमाणे उपदेश करतोस का? मला असे वाटतं की तुझा मृत्यूकाळ अगदी जवळ आलेला आहे. लढाई जाण्यास असेल तर मुकाट्याने जा, नाहीतर तुझा या ठिकाणी काळ्या शस्त्राने शिरशेत केल्याशिवाय राहणार नाही बरं का? नयन रघुपाला भुवनेश्वर करेहू करकाला ब्रह्मानुमय अनु भगवंता व्यापक अद्विता आनंदी आनंद व्यवहितकारी सिंधू मनुष्य तनधारी जलरंजन भंजन खरभ्रांता वेद धर्म रक्षक सुरत्रांता येहुनाथ प्रभु का वैदेही भजे हो राम बिन काम सुनेरा. बंधू तुम्ही ज्याला मनुष्य म्हणतात ते मनुष्य नसून खचित चराचराचे पूर्ण अवतारी प्रभू रामचंद्र भगवान आहेत. त्यांच्या योगी ऐक अध्ययन बरोबर करू नको. त्यांच्या योगी ऋषीमुनी लोक रात्रंदिवस तप करतात तरी त्यांना दर्शन होत नाही. इतकेच नाही आपले आराध्य दैवत शिवशंकर भगवान ठिकठिकाणे महादेवना मंदिर से बाहेर येतो तरी बी त्यांच्या योगी ऋषीमुनी लोक रात्रंदिवस तप करतात तरी त्यांना दर्शन झाले नाही. इतकेच नाही आपले आराध्य दैवत ते सुद्धा त्यांचे ध्यान करून तरी त्यांना दर्शन झाले नाही. म्हणून माझे ऐका त्या प्रभू रामचंद्राची जनक जानकी माता परत द्या आणि अनन्य भावाने शरण जा. यातच आपले कल्याण आहे. तो
जग मोही भुज फल ममाशी कसा जिताद तोही नमस्कार ममाशी तवाशीन प्रीती सत मिलेहु जहामया नीती. मूर्खा, आज तुला खरोखर बाहेरचा झटका आहे वाटत. अरे, माझ्या बलावर एवढा एवढा पर्वतासारखा देह पालन पोषण करू आणि आज आणीबाणीच्या वेळी युद्ध प्रसंगी अशा भिद्रा गोष्टी करतोस का? शोभा या जाण्यात असेल तर मुकाट्याने जा, नाहीतर त्या मानवाशी जा. जसुमती संपत्ती ना जाकुमती विपत्ती विधाना शांत राहतच का? दर कुमती पसे उपरीता हितानु हित जानकी रिपु प्रीता काला रात्री निशिचर कुल के देहु सीता प्रप्रीती धमेरा रहे लंकीच्या ज्या ठिकाणी सुमती आहे मोठा भाऊ झालाय. त्या ठिकाणी केवळ मात्र धन संपत्ती नाना प्रकारचे सुख आहे. ज्या ठिकाणी कुमती आहे त्या ठिकाणी केवळ मात्र विपत्ती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या ऐका आणि त्या प्रभू रामचंद्राची जनक जानकी माता परत द्या, त्यास अनन्य भावाने शरण जा, यातच आपले कल्याण आहे. शरण लोक लंका भेटणार नाही एवढा. मी नाही कसा मला गुरुजीनी मूढ पश्चिम बोधा कह जग मोही समानता योद्धा. मूर्खा, मला आता खरोखर वाटते की तुझा मृत्यूकाळ अगदी जवळ आलेला आहे. लढाईत जाण्यास असेल तर मुकाट्याने जा, नाही तर जा त्या मानवाश्रम जा. चल. सात चरण गया मागे हो राखेऊ मोर दुलार घेऊ सीताराम कह अतिहित तुम्हा बंधो. आता मात्र माझे खरोखर शेवटचे सांगणे आहे. सीता त्या प्रभू रामचंद्रास परत दे आणि अनन्य भावाने शरण जा, यातच आपले कल्याण आहे. ये मदत लंकानाथा, ये मदत लंकानाथा, मम वचन ऐक बलवंता. अपहार बुद्धी आता दे सोडून शुभ संवर्ता. विषणा नित्य माझ ज्ञाना, विषणा नित्य माझ ज्ञाना, शिकव शिकाय अज्ञाना. सांग कोणाचे हरिलेस काय तू साचे. लंघोनी महासिंधूला, लंघोनी महासिंधूला जाऊन आर्य देशाला. तो देश सांगे भूपाला, अन्याय काय तो हरिला. देन पराक्रमात जास्त हलका पातळा नाही शे. जिंकीन असंख्य देश तेथील लोकास अरे गाढवा बनविनी आपुला दास. करोनिया कुणी जलस्वारी, करोनिया कुणी जलस्वारी, तव घेतील लंका नगरी. तव तुला इष्टबळ नगरी, वाटेन काय ती सारी. काढोनी तर्क कुचित बडबडशी तरी तू काय न व्यर्थ. तुला रे त्यात अजून ते समजून नाही. काहीच कळेना सत्य. दावणी अर्यभूमिका, दावणी अर्यभूमिका, तेथील गांधती लोका. इकडोनी दैविका पैका, भरवती आपुली लंका. ते दिल दानवी लागा
करीन हवे ते करीन धन नेईन उभा ठेवीन. तव दैत्य शिपाई कुमती, तव दैत्य शिपाई कुमती, आर्याची रेणू खाती, तद धर्म पदे तुडविसी, पवित्र सीतेची हरसी. गाढवा वातान सत्य सुर सगळे, वातान सत्य सुर सगळे, दासोनी दास मम झाले, मनशी मंग कोण, मनशी मंग कोण. अरे मुखा जिंकीन शौर्य दाऊन. दुसऱ्याची करुणमय हरण, दुसऱ्याची करुणमय हरण, त्यांनाच गांजसी फिरून. तू बदंत ऐसा होऊन, जाईल धुंदी उतरून. ज्यामध्ये सौख्य आमास, ज्यामध्ये सौख्य आमास, करणार आम्ही ते खास. तुझ्याची चिंता, तुझ्याची चिंता, आम्हा कशा बलवंता. हे आर्य कार्यजनकाच, हे आर्य कार्यजनकाच, गाढवा हरतील तुझ्या गर्वास. करोनिया तुझा वदनाच, तव घेतील आपुला देश. ते मानव मुळाचे भितरे, ते मानव मुळाचे भितरे, आमचे खाद्य ते सारे. तुम्हा समकांचे, तुम्हा समकांचे, गाढवा येणार शौर्य कोठून ते. या प्रीती धैर्ययुत शौर्य, या प्रीती धैर्ययुत शौर्य, होणार काय ते साध्य. तुम्हा समकर्म, तुम्हा समकर्म, प्रभूने काय दिले ते हृदय. दिला क्षत्रिय नृपती, मामा पुढे स्वागत पडती कशा कुत्र्यांसारखे. मला न भाऊ भीती, मला न भाऊ भीती, कारभार अर्थ हो देती. अरे कारभार तुला देतील, कारभार तुला देतील, वरी वरी तुला भीतील. परी यथा अनुकूल काल, गाढवा तुझ्यावर उलट फिरतील. मम ठाई ठाई ते सैन्य चिर सज्ज जोडून आर्यजन उठता, आर्यजन उठता, तीन तयांचा गाता. पा तुझे मुठभर सैन्य, पा तुझे मुठभर सैन्य, ते असंख्य मानव जान. फुटतात सिंधूचे जीवन, वाहतील वाळूचे धरण. एकदा शिवधारी असतो, तो असंख्य जांबुक खातो. तसरे मम सैन्य, तसरे मम सैन्य, आहेत पराक्रमी कर्ण. जो स्वराष्ट्रासाठी, जो स्वराष्ट्रासाठी हातीशीर घेऊन लढती. ज्या स्वयं सेवकापुरती नाटकी सैन्य भांडोत्रे. शस्त्रास्त्रे आमची खासी, शस्त्रास्त्रे आमची खासी, ती विशांक नाही ऐसी. म्हणून आम्ही प्रबळ, म्हणून आम्ही प्रबळ, सांग कोटते जवळ. शस्त्रास्त्रे आमची ऋणी, शस्त्रास्त्रे आमची ऋणी, घेतील ते युक्तीने. तरी मुनी झाली काढतील नवीन शोधोने. तवा बी सांगितलं, आता बी सांगितलं. राहिला वेळ तेव्हा पाहू, मग आमचा पराक्रम जाऊ. वर्ध हा व्यर्थ, वर्ध हा व्यर्थ, आताच कशाला तुर्थ. प्रत्यक्ष लक्ष्मी केवळती गाढवा. ऐक रे, प्रत्यक्ष लक्ष्मी केवळती, चोरली सीता तू त्याची. या स्वारी रामचंद्राची, येत असे तुझ्या वंशाची. येऊ दे सज्ज मम चाप, कसा थापशी तू गप्प. असे नर पोर, असे नर पोर, हा भिन
नव्हे डरणारा. रामचंद्राला शरण रामचंद्राला दे त्याची आर्यभूत त्याला. करीत असे मुक्त सीतेला नाही तर वदिन तो तुझला. काय कथा त्या काळ्या रामाची, कोण मी त्याची. वरुण सीतेसी आणखीन छळीला बेर्यासी. अरे मयेशाधिक जुलमे राजा, मयेशाधिक जुलमे राजा झाले पूर्वीचे ते समजा. शासकाला पावली दीक्षा गतिमंद आणि दीक्षा. पटाने चोर जरी वाढे मूर्खा परी त्याची वस्ती न वाढे. कधीतरी त्याचा होत अशरे नाश वंशाचा. प्रधानजी विभीषणाच्या धुग्नावर एका 350 लाख मारा आणि वाटेस लावा. बोले महिमा अतीत तुम्हारा. बंधू, तुम्ही माझ्या पित्या समान असून मला लत्ताभर केले तर मी त्या प्रभू रामचंद्र शरण जाऊन माझ्या जन्माचे सार्थक करून घेतो. अरे जन्माने तू भारी करत मनोरथ बहुत बनवाई देखे बुझाई चरण जल जाता. अरुण मुकुळ सेवक सुखनाता. जो मन परी निती चरणारी कंद कावरा पावककारी. चरण सुनियाय प्रभु वंदन बहुवीर. राही राही हरती हरण चरण सुनी रघुवीर. आज माझे धन्य भाग्य जे मी पद पाहणार त्या पदाकरिता ऋषीमुनी लोक रात्रंदिवस तप करतात तरी त्यांना दर्शन होत नाही. तर माझ्यासारखा भाग्यवान पुरुष या त्रैलोक्यात कोणीच नाही. कहलंकेश सहित परिवार कुशल कुटवारी हवास तुम्हारा. अखल मंडली असही दिन रात्री
सगळा धर्म निर्भयकारी भ्रांता हे लंकेशा दुष्टजनांच्या सहवासात राहून तुझी नीती व धर्म कसा रे बरा नीट चालला यदा हे लोक उत्तम परणे हे प्रभू माझा जन्म दृष्ट कुलात झाला असून मी त्या दुष्ट रावणाचा कनिष्ठ बंधू विभीषण तर मी तुमच्याविषयी व सीतेमातेविषयी पुष्कळचा त्या गाढवास बोध केला परंतु माझे न ऐकता मला नंदापर केले म्हणून मी निरुपाय होऊन आपल्या चरणाजवळ आलो आहे तर मला आपल्या चरणाचा दास करून घ्या एवढेच माझे शेवटचे सांगणे. हे लंकेशा तू सदा चिरंजीव होऊन लंकेचे राज्य ठिकाणी करशील